नमस्कार, गुड इव्हिनिंग सर्वांना। मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात। आज होता रविवार, पण मी ड्युटीला गेलेले कारण खूप दिवसातून सुट्टीवरून आले, तर आणखी एक्स्ट्रा सुट्ट्या मिळत नव्हत्या, तर रविवारी पण मला ड्युटीला जावं लागलं। हॉस्पिटलमधून येऊन मी फ्रेश झाले आणि आता आम्ही सर्वजण जाणार आहोत डी-मार्टला। त्या ठिकाणी नीतूने आज छान ड्रेस घातलेला आहे। भाऊंनी तिला ड्रेस घेतलेला होता, हा खूप दिवसातून तिने घातला आणि तिला आता तयार करून घेऊन जाणार आहे डी-मार्टला। हाय कर सर्वांना, हाय हाय, नमस्ते नमस्ते नमस्ते। चला म्हण आमच्यासोबत फिरायला, म्हण चला फिरायला जाऊ। हा, नेहमी मी आणि निखिल जातो डी-मार्टला, त्यामुळे आम्ही दोघं गाडीवरच जात असतो, पण आज आम्ही 4 जण आहोत तर रिक्षाने जायचं ठरवलंय। रिक्षा बुक करतोय निखिल। बाबा झाली का रिक्षा बुक? हा, पटकन करा, आज संडे असल्यामुळे गर्दी असू शकते डी-मार्टला। या ठिकाणी आमची रिक्षा आलेली आहे, आता रिक्षात बसून जायचं। आम्ही पोहोचलेलो आहोत अभिरुची मॉलमध्ये। या मॉलमध्येच फर्स्ट फ्लोअरला डी-मार्ट आहे, तर आता आधी डी-मार्टला जायचं। तू मस्त तुझ्या कडेवर बसले, कसं वारं लागतंय? वारा कसं लागतोय? वारा कसं लागतोय? अभिरुची मॉलच्या बाहेर ही अशी सुंदर फुलं आहेत आणि ही फुलं बघा ना, कॅन मध्ये लावलेत पण छान आलेली आहेत। डी-मार्टचं पार्किंग संडे असल्यामुळे फुल झालेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी खूपच गर्दी आणि कलरफुल सगळं दिसत आहे। डी-मार्टमधून शॉपिंग करून घरी आलोय आणि खूप भूक लागली, तर आता आणलेलं आईस्क्रीम खाऊया। चॉकलेट फ्लेवरचा मी आईस्क्रीम घेऊन आलोय, आता सगळेजण मिळून खाऊन घेतो आणि त्यानंतर बाकीची कामं करायची। कुठला आईस्क्रीम आणले दाखव? हा, नीतू आईस्क्रीमचं बॉक्स, त्यानंतर चमचे, डिश वगैरे सगळ्यांसाठी बाहेर घेऊन आले। वेळ झालेली आहे जेवणाची। आजच्या जेवणामध्ये आहे ज्वारीची भाकरी, काकडी, वरण, सकाळची अख्खा मसूरची भाजी आणि भेंडीची भाजी। आज आम्ही डी-मार्ट मधून येताना एक गेम घेऊन आलो नीतूसाठी। ती गेम आहे आपल्याला आपल्या लहानपणीची आठवण करून देणारी। चला दाखवते कोणती गेम आहे ती। येताना आणली ही सापशिडी। आपण जेव्हा लहानपणी खेळत होतो तेव्हा खूप छोटी सापशिडी मिळायची, आता ही मोठ्या आकाराची सापशिडी आलेली आहे, डी-मार्ट मधून आणली आज ही। त्याच्या पाठीमागे ही लुडोची गेम आहे, आजकाल आपण ती मोबाईलवर खेळतोय, पण ही मस्त पोस्टर वरती पण दिलेली आहे। या आहेत सापशिडी मधल्या सोंगट्या, 4-4 कलरच्या दिलेल्या आहेत सोंगट्या, म्हणजे 4 लोक मिळून इथे लुडो खेळू शकतात।
या ठिकाणी आम्ही लुडो गेम खेळायला बसलेलो आहोत. माझे गेमचे पार्टनर विद्या आणि आत्या. ही आहे नितू. आता आम्ही 4 जणी मिळून गेम खेळणार आहे. चला मोबाईल ठेवा आणि खेळायला या. 6 आणि 6 पडल्यानंतरच बाहेर पडायचं बरं का आत्या. तोपर्यंत बाहेर नाही पडायचं. 1 2 3 4 5 6. चला मला 6 पडले. मी निघाले घरातून बाहेर. आलेला आहे 6चा डाव. तोही 6. आता मी दुसरं पण काढते बाहेर. आता नेक्स्ट 5. 1 2 3 4 5. 6. चालव ना दोघं. थांबा की. 1 2 3 4 5 6. 1 2. नितू सोबत थोडा वेळ सापशिडी खेळलो, थोडा लुडो खेळलो. कुठलाच खेळ पूर्ण नाही झाला. दोन्ही पण थोडं थोडं खेळलो. आता नितूचा फर्स्ट डेच होता. हळूहळू ती पण शिकेल खेळायला. बाळाने हा स्पीकर हातात घेतला आणि त्याची वायर कनेक्ट करायचं काम चालू आहे. झोप आली का बाळाला? नाही. आईला आले झोप बाळा. काही दिवसापूर्वी आम्ही नितूला हे ऑनलाईन टेंट हाऊस मागवलं होतं. थोडे दिवस चालू केलं होतं, पण परत नितूच्या बोरन्हांच्या वेळी आम्ही हे बंद करून ठेवलं होतं. आता परत हे कनेक्ट केलेलं आहे. छोटंसंच आहे. नितू याच्यामध्ये छान खेळते. आईचा आवाज ऐकून बाळ आलेला आहे. कुठे बाळ कुठे? हे बघा बाळ. दे मोबाईल बाबांचा. आज नितूचे बाबा लवकर झोपले, त्यामुळे नितूने बाबांचा मोबाईल घेतलेला आहे. नाहीतर आम्ही तिला शक्यतो तरी देत नाहीये. नितू चल मागे बाहेर आहे. बाळ परत टेंट हाऊस मध्ये येऊन बसले. चला उठा, झोपायला जायचंय. नितू आता परत एकदा टेंट हाऊस मध्ये बसले आणि आता मी लाईट बंद करून जाते झोपायला. लाईट घालवल्यामुळे नितू घाबरली आणि रडायला लागली. चला आता लवकर झोपूया. बाय, गुड नाईट सर्वांना. उद्या पुन्हा भेटू नवीन ब्लॉग मध्ये.